नागरिकांनी पकडलेले 3 मोबाईल चोर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली। या प्रकारामुळे बदलापूर पूर्व पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बदलापूर पूर्वेतील पनवेल हायवे परिसरात सकाळच्या सुमारास एका दुचाकीवर 3 तरुण संशयितरित्या फिरताना स्थानिकांना आढळले। त्यांना पकडून स्थानिकांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडे सिम कार्ड नसलेले 3 मोबाईल आढळून आले। हे मोबाईल आपलेच असल्याचा दावा या तिघांनी केला। मात्र नागरिकांनी मोबाईल अनलॉक करायला सांगितलं असता त्यांना पासवर्ड मात्र टाकता आला नाही। त्यामुळे हे मोबाईल चोरीचे असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे नागरिकांनी या तिघांनाही पकडून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आणलं। दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते ते या तिघांच्या आधीच पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यासाठी बसले होते। त्यांनीही मोबाईल आपलेच असल्याचं ओळखलं। त्यानुसार पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच हे तिघे चोरटे पोलिसांची नजर चुकवून चक्क पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। ही बातमी शहरात पसरताच हे चोरटे अल्पवयीन असल्याचा दावा करत त्यांचं नाव पत्ता घेऊन सोडून दिल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी केलाय। मात्र अल्पवयीन चोरट्यांना अटक जरी करता येत नसली तरी हे तिघ पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची पुष्टी पोलीस सूत्रांनी केली। त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।